मीनाची आई, तुमचा फोन आलाय मुंबईहून, लवकर चला. आमच्या शेजारच्या बंगल्यात राहणाऱ्या प्रधानांच्या नितीननं मला त्यांच्या कंपाऊंडमधून ओरडून सांगितलं. तेव्हा मी चटकन गॅस बंद केला आणि त्यावरच्या भाजीच्या पातेल्यावर झाकण टाकून बाहेर आले. बाहेरच्या दरवाजाला घाईनं कुलूप लावलं आणि शेजारच्या प्रधानांच्या बंगल्याकडे लगबगीने निघाले. मुंबईहून फोन आलाय म्हणजे एकतर तो मीनाचा असणार, नाहीतर मग अनिरुद्धचा, मीनाच्या नवऱ्याचा. ट्रंक कॉल करण्या इतकं असं काय घडलं असेल? उगीचच मनात अशुभाची पाल चुकचुकली. पण लगेच वाटलं, हल्ली काय मुंबई पुणे डायरेक्ट डायलिंगची सोय झालीये, तेव्हा मीनानं सहज सुद्धा केला असेल फोन. पण कालच तर तिचं खुशालीचं पत्र आलं होतं, तेव्हा सहज फोन केलेला नसणार. शिवाय सकाळी कामाच्या घाईत ती सहज गप्पा मारायची लहर आली म्हणून फोन नक्कीच करणार नाही. असे उलट विचार करीतच मी प्रधानांच्या घरी पोहोचले आणि खाली काढून ठेवलेला रिसिव्हर उचलून कानाशी धरत मी अस्थिर स्वरात म्हटलं, हॅलो मीना, तूच का बोलतेस? मी बोलते इकडून. आई, मी अनिरुद्ध बोलतोय. त्याचा आवाज मला वेगळाच वाटला. तो पुढे म्हणाला, आई, पप्पा आहेत ना घरात, का बाहेर गेलेत? ते लायब्ररीत गेलेत पुस्तक बदलायला. पण फोन कशाला केलास आता मुद्दाम? यांच्याशी काही कामासंबंधी बोलायचं होतं वाटतं. नाही, तसं नाही, तो घुटमळल्यासारखा थांबत म्हणाला. मीना बरी आहे ना? मी चटकन विचारलं. आई, त्यानं चक्क हुंदका दिलेला मी ऐकला आणि माझ्या काळजाचा एक ठोका चुकला. तो म्हणाला, आपला राजीव, त्याला ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट झालाय? कुठे? कितपत लागलंय? मी घाबऱ्या विचारलं. पप्पा आले असते फोनवर तर बरं झालं असतं, अनिरुद्ध कष्टानं म्हणाला. अनिरुद्ध, माझ्या प्रश्नांचं उत्तर दे आधी. आपला राजू गेला आई, आपल्याला कायमचा सोडून गेला. अनिरुद्ध, मी फोनवर बोलते आहे याचं भान विसरून किंचाळत म्हटलं. अरे काय सांगतोयस हे? असं झालं तरी काय? सगळं नीट सांग मला. सांगतो, असं म्हणून तो जरा थांबला आणि म्हणाला, मी आज सकाळी नेहमीसारखा लवकर 6:15 घराबाहेर पडलो. फक्त कामावर जाताना आज गाडी न घेता लोकलनं गेलो होतो. मीनाला मार्केटमध्ये जायला गाडी हवी म्हणून मी ती घरीच ठेवली होती. माझ्या पाठोपाठ थोड्या वेळानं राजूला घेऊन मीना मार्केटमध्ये गेली होती. आमचा रामागडी रजेवर आहे म्हणून राजूला घरी ठेवणं तिला शक्य नव्हतं. खरेदी उरकून ती तिथून परत निघाली तेव्हा राजू डावीकडच्या सीटवर मीना शेजारी बसलेला होता. पण मीना गाडी पार्किंगच्या जागेतून बाहेर काढून मोठ्या रस्त्यावर येत असताना अचानक राजूच्या बाजूचं दार उघडलं गेलं आणि तो रस्त्यावर फेकला गेला. मार्केटच्या रस्त्यावर नेहमीच फार गर्दी असते, सतत रहदारी चालू असते. मीनानं लगेच गाडी थांबवली आणि ती राजूकडे जाणार इतक्यात तिकडून केळ्यांचे घड भरलेला एक मोठा ट्रक आला आणि मीनाच्या डोळ्या देखतच त्याचं चाक राजूच्या अंगावरून गेलं. इतक्या जवळ असूनही मीना त्याला वाचवू शकली नाही. अरे देवा, काय भलतंच सांगतोयस हे? तरी मी मीनाला सारखी बजावत होते की मुंबई ड्रायव्हिंग करणं सोपं नाही, तू त्या भानगडीत पडू नकोस. कार्टीनं माझं ऐकलं नाही. कसा ग गेला बाई माझा राजा? मी अनावर दुःखानं स्पुंदत म्हटलं. आई, मीना ड्रायव्हिंग उत्तम करते, शिवाय मीच तिच्या मागे लागलो होतो ड्रायव्हिंग शिक म्हणून. तिचा काय दोष त्यात? पण राजू बरोबर असताना तिनं गाडीचं दार लॉक करायची काळजी घ्यायला हवी होती हे मात्र खरं. मीना एरवी इतकी व्यवस्थित आहे की माझ्यापेक्षा प्रत्येक गोष्ट ती काळजीपूर्वक करते, पण आजच ती कशी चुकली हेच कळत नाही मला. याच गोष्टीचं दुःख फार लावून घेतलंय तिनं जीवाला. आई, मीनाला जो शॉक बसला त्याच अवस्थेत आहे ती सकाळपासून. एवढा राजू गेला पण तिच्या डोळ्यातून टिपूस सुद्धा आलेलं नाही. म्हणूनच डॉक्टरांना मीनाचीच फार काळजी वाटतेय. वेड्यासारखी शून्यात नजर लावून बसलीये ती, नी बोललीच तर भ्रमिष्ठासारखी बडबडतेय. तिची स्थिती मला पाहवत नाही. काय ग बाई अरिष्ट एक, तुम्ही दोघांनी लगेच इकडं यावं हे सांगायलाच मी फोन केला. राजू तर गेलाच नी मीनाची ही अवस्था. आम्ही दोघं मिळेल त्या गाडीनं निघतो. तू स्वतःला आणि मीनाला सांभाळतोवर.
निघतोच आम्ही. पुन्हा त्याला तसं आश्वासन देऊन कापऱ्या हातांनी मी फोन खाली ठेवला. हातापायातलं त्राणच नाहीसं झाल्यासारखं वाटलं मला क्षणभर. अवघा 4 वर्षांचा माझा नातू राजीव अकस्मात गेला. देवानं मला म्हातारीला का नाही नेलं त्याऐवजी? मला शोक आवरत नव्हता, पण तिकडे मीनाला माझ्या आधाराची गरज आहे हे आठवून मी कसंबसं मन आवरलं. पहिल्या गाडीनं आम्ही दोघं मुंबईला पोहोचलो आणि लगेच मीनाच्या घराकडे. गेल्या वर्षी अनिरुद्धनं नवीन कार घेतल्याचं मीनानं आम्हाला कळवलं होतं. तेव्हा जावयाबद्दलच्या अभिमानानं आणि कौतुकानं आमची मनं कशी भरून आली होती. अनिरुद्ध माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा होता. मॅट्रिकपर्यंत आम्ही एका शाळेत होतो आणि इंटरच्या वर्षी दोघींचीही लग्न झाली होती. माझी मैत्रीण अनिरुद्ध मीनाचं लग्न झालं तेव्हाच कॅन्सरनं आजारी होती. लग्नानंतर थोड्याच दिवसात ती गेली. अनिरुद्धचे वडील तो 18 वर्षांचा होता तेव्हाच गेले. त्यामुळे अनिरुद्ध आम्हा दोघांनाच आईने पप्पा या नावानं हाक मारू लागला होता. जावयासारखं न वागता तो आमच्याशी मुलाप्रमाणे वागत होता. मीनाला उत्तम नवरा मिळाला म्हणून आम्ही खुशीत होतो. मीनाच्या लग्नानंतर 1.5 वर्षात राजीवचा जन्म झाला होता. अनिरुद्ध एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीत चांगल्या पगारावर नोकरी करीत होता. मुंबईत त्याची जागा दादरच्या चौपाटीपासून जवळच होती. ती त्याच्या वडिलांपासूनची असल्यानं जागेचं भाडं पण बेताचंच होतं. जागा मोठी आणि हवेशीर होती. शिवाय जुनी जागा असली तरी अनिरुद्ध मीनानं ती आधुनिक पद्धतीनं छान सजवली होती. दोघांनाही हौस होती. हाताशी पैसाही होता. त्यामुळे मीनाच्या घरात फ्रीज, वॉशिंग मशीन, रेडिओग्राम वगैरे वस्तू होत्याच. नंतर त्यांनी कार पण घेतली होती. मीनाचा सुखाचा आणि समृद्धीचा संसार पाहण्यात आम्ही दोघं धन्यता मानत होतो. मीनानं ड्रायव्हिंग शिकायला सुरुवात केल्याचं समजलं तेव्हा मात्र मी माझ्या स्त्री स्वभावानुसार थोडी अस्वस्थ झाले होते. मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यातून माझी एवढीशी मीना कशी गाडी चालवणार अशी मला भीती वाटत होती. पण ह्यांनी सुद्धा त्यावरून माझी थट्टाच केली होती. गाडी चालवायला भीमाची शक्ती लागते की काय असं विचारून त्यांनी मला गप्प केलं होतं. ह्यांना आपल्या लेकीचा मोठा अभिमान होता. अनिरुद्धला सुद्धा मीना छान ड्रायव्हिंग करेल असा आत्मविश्वास वाटत होता. तिघांविरुद्ध एकटी पडल्यानं मी आपली गप्प बसले. लायसन्स मिळालं तेव्हा मी पण ह्यांच्या जोडीनं तिचं कौतुक केलं होतं. मी आज मीनाच्या हलगर्जीपणामुळेच राजीव बाळाला जीवाला मुकावं लागलं होतं. मीना गाडी चालवायला शिकली नसती तर फार बरं झालं असतं. मी दुःखात चूर होते. मीनाला मनातून दोष देत होते आणि तिला गाडी चालवायला उत्तेजन दिल्याबद्दल हे आणि अनिरुद्ध या दोघांचा पण मला राग येत होता. रेल्वेतून मीनाच्या घरी येईपर्यंत हेच विचार माझ्या मनात फिरत होते. पण घरी पोहोचल्यावर मीनाची अवस्था मी पाहिली आणि मनातला राग कुठल्या कुठे पळून गेला. उरली ती फक्त तिची काळजी, तिच्याबद्दल वाटणारी अपार माया, कणव आणि तिला या अवस्थेतून बाहेर काढायलाच हवं याची प्रखर जाणीव. माझी एवढीशी लहानखुरी मीना दुःखानं पश्चातापानं आणखीनच आक्रसून गेल्यासारखी दिसत होती. नेहमी नीटनेटक्या रचनेत गुंफलेले तिचे केस विस्कटून अस्ताव्यस्त झाले होते. अंगावरचे कपडे चुरगळले होते. कुंकवाचा मोठा फराटा कपाळावर दिसत होता. 8 दिवसांच्या उपाशी माणसासारखा चेहरा पार कोमेजून गेला होता आणि तिच्या नेहमी आनंदानं लुकलुकणाऱ्या डोळ्यांचे दिवे विझून गेल्यासारखे दिसत होते. त्या डोळ्यातले ते भाव, आपलं मूल गेल्याच्या दुःखानं त्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागायला हव्या होत्या. पण दुःख वाहून जात नसल्यानंच जणू ते डोळ्यात साकळून राहिलं होतं. अतीव दुःखाचा आणि पश्चातापाचा तिच्या डोळ्यात गोठून राहिलेला तो भाव मला पाहवेना. तिला पोटाशी घट्ट धरत मी म्हटलं, मीना, माझ्या सोन्या, जे झालं ते झालं. तू जाणून बुजून मुद्दाम का केलंयस? घाईत राहिलं असेल गाडीचं दार लॉक करायचं. वाईट वेळ आली की माणसाला तशीच बुद्धी सुचते. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. आता हे दुःख विसरायलाच हवं तुला. मीनानं असहायपणानं माझ्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यातून घळघळ आसवं उघळत होती,
पण तिचे कोरडे डोळे नुसतेच आतल्या आत जळत होते. मीनाची स्थिती बघून मी घाबरून गेले. हे आणि अनिरुद्ध दोघं पुरुषासारखे पुरुष, पण ते सुद्धा हवालदिल झाल्यासारखे दिसत होते. ह्यांनी 2 आठवड्यांची रजा घेतली होती. आम्ही दोघं रोज हर प्रकारे मीनाला बरं वाटावं, तिच्या मनाला पडलेला तो विचित्र पीळ सुटावा म्हणून प्रयत्न करीत होतो. अनिरुद्ध पण नाना परींनी तिला समजावत होता, पण मीनाची स्थिती स्वतःहूनच बंद खोलीत कोंडून घेऊन बसलेल्या माणसासारखी झाली होती. हे बंद दार तिचं तिनंच उघडायला हवं होतं, पण तिचं मनच सगळ्यावरून उडाल्यासारखं झालं होतं. तासनतास शून्यात नजर लावून ती मुकेपणानं बसत होती. मलाच बळेनं तिची आंघोळ वेणी उरकावी लागत होती. स्वयंपाक करून जबरदस्तीनं 4 घास तिला भरवावे लागत होते. तिची भूक मेली होती. झोपेच्या गोळी वाचून एक दिवससुद्धा ती झोपू शकत नव्हती. अनिरुद्धचे फॅमिली डॉक्टर रोज येऊन जात होते. मीनाच्या डोळ्यांसमोर राजीवला अपघाती मृत्यू आल्यानं तिला एक प्रकारचा शॉक बसलेला आहे आणि आपल्या चुकीमुळे आपल्या मुलांचं मरण ओढवलं या जाणीवेनं या धक्क्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळंच मीनाची अशी अवस्था झाली आहे असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. कालांतरानं तिचं मन आपोआप ताळ्यावर येईल असंही ते म्हणाले. 15 दिवसात मीनाच्यात एवढी सुधारणा झाली होती की आपणहून जरी नाही तरी आम्ही प्रश्न विचारल्यास ती बोलू लागली होती. त्या अपघाताची हकीकत मी हळूहळू तिच्याकडून समजावून घेतली होती. त्या दिवशी काय घडलं ते आठवून सांग बघू मला. अनिरुद्ध 7 नंतर बाहेर गेला. त्यानंतर तू केव्हा घराबाहेर पडलीस? अर्ध्या तासानं. इतक्या सकाळीच घाईनं जायचं कारण? अनिरुद्धचा डब्बा 9:30ला तयार ठेवावा लागतो. त्यावेळी त्याचा डबेवाला येतो. त्याआधी मला स्वयंपाक उरकायचा होता. राजूला पण 10:30ला शाळेत सोडायचं होतं. त्या दिवसाच्या स्वयंपाकालाच भाजी हवी होती वाटतं. हो. आधीच का नाही आणून ठेवलीस? फ्रीज आहे ना तुझ्याकडे? 4-8 दिवसांचा भाजीपाला आणून ठेवते म्हणाली होतीस तू. पण अनिरुद्धला सतत 3-4 दिवस उशीर होत होता कामावरून यायला. उशिरा रात्री केव्हा आणणार भाजी? शिवाय मला पण इतर बरीच खरेदी करायची होती. म्हणून का तू गाडी ठेवून घेतलीस घरी? हो. जास्त बाजार करायचा असला की गाडी नेणं सोयीचं असतं. काय काय खरेदी केलीस तू एवढी? माझ्या पर्समध्ये कडेच्या कप्प्यात यादी आहे, ती म्हणाली. मी मुकाट्यानं उठून तिची पर्स आणून उघडली तर खरंच कडेच्या कप्प्यात एक घडी केलेला कागद मला सापडला. मीना अतिशय नीटनेटकी आणि व्यवस्थित मुलगी होती. ह्यांच्याकडून तो गुण तिनं लहानपणापासूनच उचललेला होता. काही विसरू नये म्हणून बाजारातून आणायच्या जिन्सांची तिनं व्यवस्थित यादी केलेली होती. कोणत्या क्रमानं कशी कशी खरेदी करायची ते सुद्धा तिनं टिपून ठेवलेलं होतं. प्रथम रूपनिकेतन स्टोअर्सचं नाव होतं व त्याखाली टाटाचं कोकोनट हेअर ऑइल, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, 2-3 वड्या, बॉब पिन्स, सेफ्टी पिन्स, जाई काजळ अशी वस्तूंची नावं लिहिलेली होती. त्यानंतर मंगलदास अँड सन्स या दुकानाचं नाव होतं आणि खाली उडदाची डाळ अर्धा किलो, दिल्ली राईस 2 किलो, सफोला 1 किलो, पिठी साखर 1 किलो, काजू, बेदाणा व चारोळी प्रत्येकी 100 ग्रॅम्स, दालचिनी 50 ग्रॅम, वेलची 50 ग्रॅम अशी यादी होती. त्यानंतर संसार या दुकानातून मोरी घासायचा ब्रश, विम पावडरचा डबा आणि फ्लिटचा डबा अशी वस्तूंची नावं होती. 4थ्या क्रमांकावर कॉर्नर बेकरीचं नाव होतं आणि त्याखाली स्लाईस, ब्रेड, 6 अंडी, खारी बिस्किटे, अमूल बटर या जिन्सांची नावं होती. सर्वात शेवटी मार्केटमधून आणायच्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं वगैरेची एक भली जंगी यादी होती. एवढी खरेदी करायची तर मीनाला गाडीची खरोखरच गरज होती, हे मला पटलं. यादीतल्या सगळ्या जिन्सा घेतल्यास का तू? मिळाल्या त्या घेतल्या. भाजी फळांपैकी काही मिळालं नाही मला, बाकीचं सारं मिळालं. प्रत्येक दुकानापाशी गाडी थांबवून खरेदी केलीस का? छे, तसं मी कधीच करत नाही. मार्केटमधल्या कार पार्किंग स्पेसमध्ये कार पार्क केली आणि मग सगळी खरेदी ओळीनं उरकून घेतली. सगळी दुकानं तिथं जवळजवळच आहेत. घरातून निघताना मी भरपूर पिशव्या घेतल्या होत्याच.
मंगलदासच्या दुकानातला एक पोरगा त्यांनी बरोबर दिला होता. पहिली सगळी खरेदी करून झाल्यावर ते सामान मंगलदासच्या दुकानातच ठेवलं आणि मग मार्केटात जाऊन भाजी फळं वगैरे यादीप्रमाणे विकत घेतली. त्या पोरानं आणि मी मिळून सगळं सामान गाडीत आणून ठेवलं. हमालीचे पैसे दिल्यावर तो पोरगा निघून गेला. मग मी आणि राजू गाडीत बसलो. तो पुढं तुझ्या डाव्या हाताला बसला ना? हो. तो बसल्यावर तू गाडी चालू केलीस. मग पुढं काय झालं? जवळची आणखी एक गाडी त्याच वेळी पार्किंगच्या जागेतून बाहेर पडत होती. त्याआधी आपली गाडी काढावी म्हणून मी घाईनं गाडी पुढं घेऊन मुख्य रस्त्यावर येण्यासाठी उजवीकडे वळवली. राजूकडे माझं त्यावेळी लक्षच नव्हतं. मी गाडी वळवून मोठ्या रस्त्यावर घेतली आणि गाडीला झोका बसावा तसं झालं. मी चटकन तिकडं पाहिलं तर त्या बाजूचं दार सताड उघडलं गेलं होतं आणि राजू रस्त्याच्या मध्यावर फेकला गेला होता. मग तू काय केलंस? चटकन ब्रेक लावून गाडी थांबवली आणि माझ्या बाजूचं दार उघडून मी राजूकडे धावत निघाले. पण त्याच वेळी मोठ्या रस्त्यावरून केळाचे घड भरलेला ट्रक येत होता. राजूला फारसं लागलेलं नसावं, कारण त्याचा तोच उठून उभा राहायच्या बेतात होता. वेगात येणारा ट्रक पाहून मी ओरडले. पण काय बेटा? आई, माझा राजू त्या अवजड ट्रक खाली गेलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. पण मी काही सुद्धा करू शकले नाही. सारखं मला तेच दृश्य दिसतं. जागेपणी दिसतं आणि झोपले तरी स्वप्नातही दिसतं. मला वेड लागायची वेळ आली आहे आई. मीनाचं सर्वांग बोलता बोलता थरथरू लागलं. चेहरा भयंकर व्याकुळ दिसत होता, पण डोळे मात्र टकमक बघत होते. इतक्या दुःखद आठवणीनेही त्या गोठलेल्या डोळ्यातून पाणी झरत नव्हतं. त्यानंतर ओघानंच मी तिला प्रश्न विचारला. मीना, राजू तुझ्या डावीकडच्या सीटवर बसल्यावर त्या बाजूचं दार लॉक करायला तू विसरलीस वाटतं. पण मीनानं माझ्या प्रश्नाचं हो किंवा नाही असं काहीच उत्तर दिलं नाही. त्यानंतर सुद्धा आम्हाला सर्वांना तिनं बाकीचं सारं अनेकदा सांगितलं, पण दार लॉक केलं नव्हतं का हा प्रश्न विचारताच मीना एकदम गप्प होत होती. जणू तिची वाचाच नष्ट होत होती. आपण दार लॉक करायची काळजी घेतली नाही, या आपल्या हलगर्जीपणामुळेच आपल्या लेकराचा जीव गेला, ही गोष्ट मीनाच्या मनाला भयंकर डाचत असावी. म्हणूनच त्या गोष्टीचा उच्चार ती करू शकत नसावी. त्या प्रश्नापाशी नेमकी ती अडत होती, गप्प होत होती. पण असं कुठवर चालणार? मला काहीच समजत नव्हतं. यांची 2 आठवड्यांची रजा संपली तेव्हा ते एकटेच पुण्याला परत गेले. त्यांचं मन तिथं लागणं शक्यच नव्हतं. पण नोकरी म्हटली की माणसाचा इलाज चालत नाही. अनिरुद्ध पण त्याच्या कामाला जाऊ लागला होता. राजीव गेला ही गोष्ट फार क्लेशकारक होती, पण तो गेला म्हणून अनिरुद्ध मीनाचा संसार काही संपलेला नव्हता. दोघंही अजून तरुण होती. आणखी मुलंबाळं त्यांना झाली असती. या दुःखातून मीनानं वर यायलाच हवं होतं, पण तिच्या मनस्थितीत काडीचाही फरक पडत नव्हता. मी कितीही समजावलं, अनिरुद्धनं कितीही परोपरीची आर्जव केली, तरी मीना संसारातलं चित्त उडाल्यासारखी शून्य मनस्क बसून राहत होती. एकदा मी तिला जरा रागावूनच म्हटलं, मीना, तू हे काय चालवलंयस? झालं गेलं तुला कधीतरी विसरायला हवंच, संसारात लक्ष घालायला हवंच. कशी विसरू आई? माझा राजीव गेला. राजीव गेला पण अनिरुद्ध आहे, तूही आहेस, तुमचा संसार आहे. राजू गेला म्हणून सगळंच काही संपलेलं नाही. मी काय करू आई? राजूचं मरण मला रात्रंदिवस समोर दिसतं. पण कधीतरी तू ते विसरायलाच हवंस. आई, खरंच का गं? माझ्या चुकीनं राजू गेला आमचा? मीना, सारखा तोच तो विचार करून राजू परत येणार आहे का? तुझ्या अशा वागण्यानं घराला कशी अवकळा आलीये बघ. बिचाऱ्या अनिरुद्धला बायको असून एकटं राहावं लागतंय. निदान त्याच्यासाठी तरी तू पहिल्यासारखी आनंदी राहायला शिक. त्यावेळी तू गाडीचं दार लावायला विसरलीस ते मुद्दाम थोडंच केलंस. माणसाच्या हातून चुका होतात अशा कधी कधी. पण मी तो दाराचा विषय काढताच मीना गप्प झाली होती. एक दिवस अनिरुद्ध तिला म्हणाला, मीना, राजू काही तुझ्या एकटीचाच नव्हता, तो माझा पण मुलगा होता. माझाही फार जीव होता त्याच्यावर. पण तो गेला म्हणून आपल्या दोघांच्या जीवनातला अर्थच संपला असं मात्र मला वाटत नाही.
माझ्यासाठी तरी तू राजूबद्दलचं दुःख मागं नाही का टाकू शकणार? तो अवजड ट्रक राजीवच्या नाजूक फुलासारख्या देहावरून जाताना तू प्रत्यक्ष बघितला असतास तर तू सुद्धा तो प्रसंग विसरू शकला नसतास. मला तुझ्या मनस्थितीची जाणीव आहे मीना, पण नशिबात असेल ते कोणीच टाळू शकत नाही. तुझ्या हातून जे घडलं ते मी तिथं असतो तर माझ्या हातूनही कदाचित घडलं असतं. माझ्या हातून मागे एक दोनदा गाडीची सगळी दारं नीट लॉक करायची राहिली होती. राजू अपघातानं गेला या दुःखापेक्षा सुद्धा तुझ्या विस्मरणामुळे गाडीचं दार लॉक करायचं राहिलं म्हणून त्याला अपघात झाला या गोष्टीचंच तुझ्या मनाला जास्त दुःख वाटतंय, खरं ना? पण पुन्हा मीना या प्रश्नाबरोबर एकदम गप्प झाली होती. गाडीच्या दाराचा विषय निघाला की एखादा खटका बंद व्हावा तसं काहीसं तिच्या मनात होत होतं. आमच्या सर्वांच्याच ते लक्षात आलं होतं. अनिरुद्धच्या फॅमिली डॉक्टरांनी काही दिवस वाट बघून मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मीनासाठी घ्यावा असं सुचवलं. अनिरुद्धनं लगेच ते कबूल केलं आणि मीनाची केस त्यानं मुंबईतल्या एका नावाजलेल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे सोपवली. पण त्या डॉक्टरांनी सुद्धा मीनापुढे हात टेकले. त्या गाडीच्या दारापाशीच दरवेळी त्यांच्याही प्रश्नाची गाडी अडत होती. त्यांची प्रश्नोत्तरं अनेकदा ऐकूनही काहीच प्रगती झाल्याचं मला तरी दिसत नव्हतं. मिसेस देशमुख, डॉक्टर विचारायची, त्या दिवशी मार्केटमधून तुम्ही एकूण खूपच खरेदी केली तसं दिसतं. हो, बऱ्याच वस्तू घेतल्या मी. बराच वेळ लागला असणार इतक्या खरेदीला. हो, 1 तास लागला जवळजवळ. घरी परतायला उशीरच झाला होता थोडासा. घरी जाऊन तुम्हाला स्वयंपाक करायचा होता. 9:30च्या आत मिस्टर देशमुखांचा डबा तयार करायचा होता, खरं ना? हो, शिवाय राजूला पण शाळेत पोहोचवायचं होतं. तुम्हीच पोहोचवत होता वाटतं राजूला शाळेत? नाही, आमचा रामागडी पोहोचवायचा आणि परत पण आणायचा, परंतु रामा 4 दिवस रजेवर गेलेला होता. असं, एकूण तुम्हाला बरीच कामं उरकायची होती. राजू कुठल्या शाळेत जायचा? मिस मार्टिनचं KG स्कूल. 5 वर्षाच्या आतली मुलं तिथं जातात. राजू 4 वर्षांचा होता का? 4थं संपत आलं होतं त्याला. ती शाळा फार लांब आहे का तुमच्या घरापासून? फार लांब नाही, फार जवळ पण नाही. तर मग एकूण बाजार करून घरी जायची तुम्हाला खूपच घाई होती. उशीरच झाला होता, असंच ना? हो, त्यामुळेच तुम्ही गडबडीनं गाडी बाहेर काढलीत वाटतं. हो, पार्किंग स्पेसमधून त्याच वेळी जवळची आणखी एक कार बाहेर निघायच्या बेतात होती असं तुम्ही म्हणालात. त्या गाडीचा मेक कोणता होता, रंग कोणता होता हे आठवतंय का तुम्हाला? ॲम्बॅसेडर होती, क्रीम कलरची. ती गाडी आधी बाहेर निघाली तर तुमची वाट बंद होऊन तुमचा थोडा वेळ आणखी तरी मोडेल म्हणून तुम्ही जल्दी करून तुमची गाडी आधी बाहेर काढलीत, राईट? येस, राईट. गाडी पार्किंग स्पेसमधून सरळ काढलीत की रिव्हर्स? सरळच काढली. मी रस्त्याकडे तोंड करूनच ती पार्क केलेली होती. आय सी. रस्त्यावर येताना घराच्या दिशेकडे म्हणजे तुम्हाला गाडी उजवीकडे वळवून घ्यावी लागली. शार्प टर्न घेतला का तुम्ही? हो. मग तेव्हाच गाडीचं दार उघडलं असणार. असेलही. मी रस्त्यावर आले आणि गाडीला एकदम हेलकावा बसावा तसं झालं. म्हणून मी पाहिलं तर डावीकडचं दार सताड उघडं होतं आणि मागं पुढं झोके खात होतं. राजू सीटवरून बाहेर फेकला गेला होता. तुमच्याबरोबर तुमच्या किराणा दुकानदाराचा पोरगा होता. त्याच्या मदतीनं तुम्ही सामान गाडीपाशी आणलं. ते कुठं भरलं? गाडीच्या मागच्या सीटवर का? नाही, सरळ डिक्कीतच सगळ्या पिशव्या ठेवल्या. नंतर तुम्ही आणि राजू लगेच गाडीत बसलात का? हो. ताबडतोब गाडी सुरू केलीत? हो. तुमच्या हातात घड्याळ होतं का? हो. त्यावरून तुम्हाला उशीर झाल्याचं लक्षात आलं असणार. घड्याळाकडे तुमचं लक्ष होतं. शिवाय शेजारची ॲम्बॅसेडर बाहेर पडत होती तेही तुम्ही पाहत होतात. लवकर बाहेर पडून घरी पोहोचायची तुम्हाला घाई होती. अशी अनेक अवधानं एकाच वेळी सांभाळायची असल्यामुळे नी परतायच्या घाईमुळेच राजू बसला त्या बाजूचं दार नीट लॉक करायची खबरदारी घ्यायची तुम्ही नकळत विसरले असणार. आणि इतका वेळ प्रत्येक प्रश्नाला उत्तरे देणारी मीना एकदम स्विच ऑफ व्हावा तशी गप्प झाली. अशी बरीच सिटिंग्ज होऊन तीच प्रश्नोत्तरं झाल्यावर डॉक्टर आम्हाला म्हणाले,
आपल्या हातून गाडीचं दार नीट लावायचं राहिलं. ही गोष्ट मिसेस देशमुखांनी फार लावून घेतलीये जीवाला. एखादी कडी घट्ट बसावी तसं त्यांच्या मनाचं या विषयात झालंय. आमचे उपचार ही कडी सुलभ रीतीनं निघावी म्हणून ऑइलिंग करावं त्या धर्तीचे आहेत. पण त्याचा काही उपयोग होईल अशी मी गॅरंटी देऊ शकत नाही. मी प्रयत्न करतो आहेच. प्रयत्न थकले तेव्हा त्यांनी सांगितलं, पेशंटच्या मनात आपल्या हातून हलगर्जीपणा झाला या गोष्टीची रुखरुख अगदी खोलवर रुतून बसलीये. खोल गेलेल्या वृक्षांची पाळंमुळं खणून काढणं ही गोष्ट नेहमीच फार बिकट असते. तसं या केसमध्ये झालंय. मी जास्त काही करू शकेन असं मला वाटत नाही. आय एम सॉरी. तुम्ही त्यांना शक्य तितकं नॉर्मल वागू द्या. हा विषयच त्यांच्यासमोर काढू नका. शिवाय त्यांना रोज न चुकता काही तास तरी घराबाहेर घेऊन जात चला. फिरायला न्या किंवा जमलंच तर नाटक सिनेमाला नेऊ शकाल तर उत्तम. घराबाहेर त्यांचं मन रमलं तर काही दिवसांनी घरातही ते रमू लागेल. त्यांच्या मनातली ही जी कढी आहे ती त्यांनी नकळत लावून घेतली आहे. त्यांची त्याच ती काढू शकतील. आपसूक कधीतरी ते घडून जाईल. तुम्ही धीर न सोडता वाट पाहायला हवी. यावर आम्ही काय बोलणार? कुठलेच उपचार आता बाकी राहिले नव्हते. डॉक्टरांचा सल्ला ऐकून अनिरुद्ध रोज मीनाला गाडीतून फिरायला घेऊन जाऊ लागला होता. त्याला सवड नसली तर मी मीनाला घेऊन पायी किंवा बसनं कुठंतरी जात होते. पण मीनाच्यात काहीच फरक पडत नव्हता. मला मुंबईला येऊन 2 महिने होत आले होते. गेला 1.5 महिना पुण्यात हे एकटेच होते. अधूनमधून शनिवार रविवार ते येऊन जात होते. तेवढीच त्यांची आणि माझी भेट होत होती. गेल्या 15 दिवसात तर ते आलेही नव्हते. सर्दी खोकल्याचा जरासा त्रास होतोय असं कारण त्यांनी पत्रात लिहिलं होतं. पण त्यांना ताप येत असावा अशी मला शंका येत होती. नाहीतर ते आल्या वाचून राहिले नसते. माझ्या जीवाची दुहेरी ओढाताण होत होती. निम्मा जीव मीनापाशी अडकलेला होता तर निम्मा यांच्यापाशी गुंतलेला होता. यांना खानावळीच्या जेवणाचा मनस्वी कंटाळा होता. शिवाय तिथल्या वातड पोळ्या, जाड्या तांदळाचा भात आणि मसालेदार तिखट तेलकट भाज्या त्यांना सोसतही नसत. मी त्यांना सोडून एकदाच ओळीनं 3 आठवडे दूर परगावी राहिले होते. तर तेवढ्याच काळात हे खूप वाळलेले बघून मला भारी वाईट वाटलं होतं. पण आता तर 1.5 महिना ते तिकडे एकटे राहत होते. संध्याकाळी ऑफिसातून आल्या आल्या त्यांना एखादा गरम पदार्थ आणि त्यांना आवडतो तसा माझ्या हातचा स्ट्रॉंग चहा लागत असे. पहाटे पहिला चहा त्यांना ताजं दूध आलं की लगेच हवा असे. आपल्या हातानं बंब तापवायचा, आंघोळीचं किंवा दाढीचं पाणी घ्यायचा त्यांना कंटाळा येत असे. आमचं दोघांचंही आता वय झालं होतं. वर्षभरात हे रिटायर झाले असते. या वयात दोघांनाही एकमेकांच्या आधाराची नितांत गरज भासायला लागली होती. माझा उजवा गुडघा हल्ली वरचेवर दुखायचा. अशा वेळी तेच मला हळूवार हातांनी अमृतांजन चोळून द्यायचे. स्वतः दाढीसाठी पाणी घ्यायचे नाहीत, पण माझ्यासाठी मात्र आठवणीनं गॅसवर पाणी तापवून पिशवी भरून मला शेकायला आणून द्यायचे. इथं पण मला गुडघेदुखीचा त्रास होताच, पण माझी काळजी घेणारं माणूस दूर पुण्यात होतं. एकदा अनिरुद्ध मीनाबरोबर मी चौपाटीवर गेले होते तेव्हा तिथं शेंगांची गाडी बघून मला ह्यांची तीव्रतेनं आठवण झाली होती. मला भाजलेल्या गावरान शेंगा आवडतात म्हणून हे स्वतः मंडईतून ओल्या गावरान शेंगा विकत आणायचे आणि परस्पर भट्टीत भाजून घेऊन गरम शेंगांची रास माझ्यासमोर ओतायचे. मीनावर माझं कितीही प्रेम असलं तरी मला माझा वेगळा संसार होता. माझा प्रेमाचा हक्काचा नवरा माझ्यापासून दुरावला होता. लेकीचं घर मला परकं झालं होतं. इथं मी स्वयंपाक करत होते, पण हे माझं स्वयंपाकघर नव्हतं. ह्यांची आणि माझ्या घराची आठवण मन कुरतडायला लागली होती. माझं घरदार सोडून मी मीनाच्या घरी किती दिवस राहायचं त्याला ही मर्यादा होती. मीना पूर्ववत व्हायला किती कालावधी लागेल हे डॉक्टरांना सुद्धा सांगता येत नव्हतं. शेवटी मी अनिरुद्धपाशी माझी अवघड अवस्था सांगून टाकली. मीनाला सोडून मला जाववत नव्हतं आणि ह्यांना सोडून राहावतही नव्हतं. माझा नाईलाज आहे हे त्यालाही दिसत होतंच. मी मीनालाच काही दिवस पुण्याला न्यावं असं म्हणत होते, पण अनिरुद्धची मोठी बहीण 1-1.5 महिना त्याच्या घरी येऊन राहायला तयार आहे असं त्यानं मला सांगितलं आणि 8 दिवसांनी मी पुण्याला परत जावं असं ठरवलं.
यांना मी तसं पत्र लिहून कळवलं देखील. मीनाची नणंद आली की मी परत जाणार होते. ती देखील संसारी बाई होती. मीनापाशी ती सतत राहू शकणार नव्हती. मीना कधी बरी होईल असं मला झालं होतं. एक दिवस मीनाला घेऊन मी बसमधून जुहू पार्कमध्ये गेले होते. आसपास पुष्कळ आया आपापल्या लहान मुलांना घेऊन आलेल्या दिसत होत्या. पार्क म्हणजे खरं तर लहान मुलांसाठीच होतं ते. तिथं त्यांना खेळायला अनेक साधनं उपलब्ध होती. सूर्य मावळायला 15-20 मिनिटं अवकाश होता. आज अनिरुद्ध घरी उशिरा येणार असल्यानं आम्ही दोघी निवांतपणानं बसलो होतो. पलीकडे जेट विमानाची एक हुबेहूब प्रतिकृती तयार केलेली होती. त्या विमानात बसण्यासाठी मुलांची मोठी थोरली रांग लागलेली दिसत होती. या मुलांच्या क्रीडास्थानी मी मीनाला उगीच आणलं अशी मला रुखरुख वाटत होती. पण मीनाचा चेहरा अगदी शांत निर्विकार होता. आम्ही दोघी बसलो होतो तिथून अगदी समोरून मीनाच्याच वयाची एक स्त्री 3 छोट्या छोट्या मुलांना घेऊन चालली होती. तान्हं मूल तिच्या खांद्यावर होतं. 2-2.5 वर्षाच्या एका मुलीचा तिनं हात धरलेला होता. अंदाजे 5 वर्षाचा एक मुलगा दुपटी वगैरे असलेली पिशवी कशीबशी सांभाळत तिच्या दुसऱ्या बाजूनं सुटा चालत होता. त्या स्त्रीनं हाताला धरून चालवलेली छोटी मुलगी घरी जायला बहुतेक राजी नव्हती. ती सारखी मागं ओढ घेत होती आणि तिची आई तिला बळेच ओढून नेत होती. मी आणि मीनासुद्धा साहजिकच त्या सर्वांकडे पाहत होतो. माझी बाहुली विमानात राहिलीये, ती मुलगी रडत रडत म्हणत होती. राहिली तर त्याला मी काय करू आता? तू कशी विसरलीस ती तिथं? चल आता तशीच घरी. नाही, मला माझी बाहुली पाहिजे. त्या मुलीनं खाली बसकण मारत गळाच काढला. कार्टे, त्रास नको देऊस आता आणखीन. रडलीस तर मार खाशील. विमानात जायला केवढी रांग लागली ती पाहिलीस ना? एकदा तुला आणि मण्याला विमानात बसायला दिलं तेच चुकलं माझं. मेली 4 आण्याची तर रबरी बाहुली. घरात आणखी 2 बाहुल्या पडल्या आहेत तसल्या. शिवाय एव्हाना कुणीतरी घेऊन सुद्धा गेलं असेल तुझी ती बाहुली. चल उठ आधी. घरी जाऊन मला रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे. बाळाची दुपटी धुवायची पडली आहेत. बाबा येतील इतक्यात घरी. चल लवकर. मुलीच्या रडण्याकडे लक्ष न देता मुलीला तसंच हाताला धरून ओढत फरफटत त्या स्त्रीनं बागेच्या बाहेर नेलेलं मी पाहिलं. ते दृश्य तसं काही विशेष वेगळं नव्हतं. नेहमीचाच घडणारा एक साधा प्रापंचिक प्रसंग होता तो. पण समोरच घडल्यानं त्यानं जरा वेळ माझं मन वेधून घेतलं होतं. एवढ्यात जवळून मला हुंदक्यांचा आवाज ऐकू आला आणि काहीसं चमकून मी मीनाकडे पाहिलं. मीनाच रडत होती. तिच्या गालावरून अश्रूंच्या सरी मागून सरी ओघळत होत्या आणि ती हुंदके पण देत होती. इतके दिवस कोरडे ठणठणीत पडलेले तिच्या डोळ्यांचे डोह एकदम अकस्मात भरून वाहू लागलेले पाहून मी प्रथम चकित झाले आणि नंतर घाबरून गेले. तिला जवळ ओढून घेत मी म्हटलं, मीना बेटी, काय झालं तुला एकदम? आई मला ते सगळं आठवलं. सगळं मला स्पष्ट आठवलं. काय आठवलं बेटा? आई, त्या दिवशी राजू गाडीत माझ्या शेजारी बसल्यावर मी त्याच्या बाजूचं दार अगदी व्यवस्थित लॉक केलं होतं. चांगलं आठवतंय ते मला आता. पण राजूनच नक्की माझं लक्ष नसताना हँडल ओढून दार उघडलं असणार. मीना, आत्ताच कसं आठवलं एकाएकी हे तुला? ती एक बाई 3 मुलांना घेऊन जात होती ना इथून. तू सुद्धा तिच्याकडे बघत होतीस. त्या बाईकडे आणि बाहुलीसाठी हट्ट धरणाऱ्या त्या छोट्या मुलीकडे पाहून मला एकदम त्या दिवसाची आठवण झाली. त्या दिवशी माझ्याबरोबर बाजारात येताना राजूनं त्याचं खेळण्यातलं छोटं पिस्तूल चड्डीच्या खिशातून आणलं होतं. मी दुकानातून निरनिराळी खरेदी करत असताना आणि नंतर मार्केटमध्ये भाजी वगैरे घेत असताना सुद्धा सतत तो त्या पिस्तुलाशीच खेळत होता. कुणावर तरी पिस्तूल रोखल्याचा आविर्भाव करून आणि गोळ्या मारल्याचा तोंडानंच ठो ठो असा आवाज करून खेळण्यात तो अगदी रमून गेला होता. सामानाच्या सगळ्या पिशव्यांनी खोकी डिक्कीत ठेवल्यावर मी गाडीत बसले. डावीकडच्या सीटवर तो पण बसला आणि मी दार लावणार इतक्यात तो ओरडला, मम्मी, माझं पिस्तूल विसरून राहिलं कुठं तरी. भाजी मार्केटमध्ये आपण गेलो होतो तिथं तर होतं की पिस्तूल तुझ्या हातात. सारखं तर ठोठो चाललं होतं. कुठं विसरलास आता ते? मला काय ठाऊक, तिथल्याच कुठल्या तरी दुकानात विसरलं असेल. चल ना मम्मी, आपण शोधून आणू. शहाणा आहेस. भाजी मार्केटमध्ये काय एक का दुकान आहे? 100 गाळ्यातून फिरले मी भाजी फळं घेत. कुठं म्हणून शोधायचं आता तुझं ते पिस्तूल? शिवाय एव्हाना कुणीतरी उचलून सुद्धा नेलं असेल ते.
जाऊ दे, राहू दे आता ते पिस्तूल. चल लवकर घरी जायला हवं. माझा स्वयंपाक व्हायचा आहे. बाबांचा डब्बा भरायचा आहे. शिवाय तुला शाळेत पोहोचवावं लागणार आहे मलाच. आई, राजूशी असं बोलत असताना मी त्याच्या बाजूचं दार लावलं आणि नीट व्यवस्थित लॉक पण केलं. हे मला अगदी स्पष्ट आठवतंय. नंतर ती बाजूला पार्क केलेली अँबॅसिडर बाहेर निघण्याच्या बेतात आहे असं मला दिसलं. मी चटकन किल्ली फिरवून मी माझी कार स्टार्ट करून बाहेर काढली. नंतर मी घराच्या दिशेनं जाण्यासाठी उजवं वळण घेऊन कार मोठ्या रस्त्यावर आणली. माझं त्या अर्ध्या मिनिटात गाडीकडे लक्ष असताना पिस्तूल परत आणायला जावं या इच्छेनं किंवा हट्टानं म्हण, पण राजूनच मी लावलेलं दार हँडल फिरवून पुन्हा उघडलं असणार. तो दार उघडत असताना मी शार्प टर्न घेतला असणार आणि त्यामुळेच तो बाहेर फेकला गेला असावा. इतके दिवस बाकीचं सारं मला आठवत होतं, पण एवढीच हकीकत माझ्या स्मरणातून पार पुसली गेली होती. मी दार लॉक करायला मुद्दाम नाही, पण चुकून विसरले असेल असं तुम्ही प्रत्येकजण म्हणत होता आणि नेमकं तेवढंच मला आठवत नव्हतं. तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर मला देता येत नव्हतं आणि तो प्रश्न खोडून पण काढता येत नव्हता. सगळ्या गोष्टी काटेकोरपणानं करायची इतकी सवय असणारी मी शेजारी राजू बसला असताना दार लॉक करायला कशी विसरली असेल हेच माझं मला कळत नव्हतं. मला तो विचार सहन होत नव्हता. माझ्या चुकीनं माझा बाळ गेला का या कुशंकेची टोचणी सतत माझं मन कुरतडत होती. पण मी चुकले की नाही ते मला समजत नव्हतं. आत्ता त्या बाईचं आपल्या मुलीशी झालेलं बोलणं मी ऐकलं आणि त्या दोघांच्या जागी मी आणि राजू दिसायला लागलो. एकदम सारं स्वच्छ आठवायला लागलं. आई, मी दार लॉक करायला विसरले नव्हते, पण पण त्या दिवशी राजूचा इतका छोटासा हट्ट मी का पुरवला नाही? त्याच्या समाधानासाठी का होईना, पण मी पिस्तूल शोधायला परत मार्केटमध्ये गेले असते तर राजूला दार उघडायचा मोह झाला नसता आणि त्याला तो भयंकर अपघात पण झाला नसता. तिची ही हकीकत मी भारावल्यासारखी ऐकत होते. तिचं शेवटचं वाक्य ऐकून मी म्हटलं, मीना, माझ्या वेड्या पोरी, तुझं काहीच चुकलं नाही त्यात. आत्ता त्या बाईनं नाही का आपल्या लहान मुलीचा हट्ट खोडून काढला आणि तिला सरळ बळजबरीनं हाताला धरून घराकडे नेलं. लहान मुलं कित्येकदा असे वेड्यासारखे हट्ट करतात. आपण मुलांवर कितीही माया केली तरी मुलांचे प्रत्येक हट्ट आपण आया कधीच पुरवू शकत नाही. कारण किती केलं तरी आपण संसारी स्त्रिया असतो. मुलांचे सगळेच हट्ट पुरवत बसलो तर आपण संसारातल्या इतर जबाबदाऱ्या केव्हा पार पाडणार? प्रपंचाच्या म्हणून प्रत्येक स्त्रीला काही मर्यादा असतात. शिवाय आई झाली तरी तिच्या सहनशक्तीला पण मर्यादा असतेच. तेव्हा तू राजूचा वेडा हट्ट पुरवला नाहीस यात तुझं काहीच चुकलेलं नाही. मला पण त्यावेळी असंच वाटलं होतं. तुझ्या जागी मी किंवा दुसरी कोणतीही संसारी स्त्री असती तरी तिनं तुझ्याप्रमाणेच केलं असतं. आणखी एक गोष्ट सांगते तुला मीना, मी माझं घर सोडून 2 महिने तुझ्याकडेच येऊन राहिले आहे. गेला 1.5 महिना तर तुझ्या वडिलांना सोडून राहिले आहे. पण तू बरी होत नव्हतीस. तू पूर्ववत केव्हा होशील हे देखील कुणी सांगू शकत नव्हतं. अशा परिस्थितीत 2 महिने वाट पाहिल्यानंतर आता तुला बरं वाटत नसताना सुद्धा मला माझ्या घरी परतण्यावाचून गत्यंतर नव्हतं. अनिरुद्धपाशी नुकतंच माझं याबद्दल बोलणं झालं होतं. तुझी प्रत्यक्ष आई असून सुद्धा तुला टाकून मी परत जाणार होते. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला ठाऊक नाही का? पण तरी सुद्धा अशा स्थितीत तुला सोडून मी माझ्या घरी परत जायला कशी तयार झाले? याचं कारण हेच की आईच्या प्रेमाला सुद्धा मर्यादा असतातच. तुझ्यासारखी मीही एक संसारी स्त्री आहे. तुझ्यासाठी मी माझा संसार सोडू शकत नाही. मी तुला सोडून जाते ही माझी चूक आहे असं कोण म्हणेल? आई, आई, खरंच का गं फार त्रास दिला मी तुला, तुम्हा सगळ्यांनाच. पण आज माझ्या मनावरचं एक मोठं ओझं उतरलंय. माझ्या खांद्यावर डोकं टेकवून मीना मुक्तपणानं रडत होती. डॉक्टर म्हणाले ते खरं ठरलं होतं. तिच्या मनात घट्ट बसलेली कडी अकस्मात निघाली होती. मनाचं दार उघडलं होतं. कदाचित देवानंच माझी प्रार्थना ऐकून त्या लेकुरवाळ्या बाईला आज इथं पाठवलं असेल. मी परत जायच्या आधी मीना बरी व्हायला हवी या माझ्या इच्छाशक्तीचा विजय झाला असेल. मीनाला मी पोटभर रडू दिलं. तिच्या अंतःकरणात फार दिवस कोंडून राहिलेलं दुःख
त्या अश्रूंच्या रूपानं आज वाहून चाललं होतं. ते वाहू देण्यानंच मीनाचं मन मोकळं होईल हे मला माहीत होतं. कित्येक दिवसांचा ताण सुटल्यानं माझ्याही मनाला एकदम हलकं हलकं वाटत होतं.